बातमी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी तर होणार नाही ना असा प्रश्न उपस्थित करणारी आहे आणि याला कारणीभूत ठरलंय ते विजय वडेट्टीवार यांचं एक वक्तव्य। तर महाविकास आघाडीला जागा वाटपाच्या घोळाचा फटका बसलाय असं वक्तव्यच विजय वडेट्टीवार यांनी केलंय। विधानसभेतील महाविकास आघाडीच्या पराभवावरती त्यांनी हे विधान केलंय। पटोले आणि राऊत जागा वाटपाच्या चर्चेत होते, प्रचारासाठी कमी वेळ मिळाला, कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही असा सुद्धा आरोप वडेट्टीवारांनी केलाय आणि त्यामुळेच त्यांनी संपूर्ण खापर, पराभवाचं संपूर्ण खापर हे जागा वाटपाचा घोळ जो झाला होता त्यावरती सध्या फोडलंय। शिवाय यावरून त्यांनी पटोले आणि राऊतांवरतीही निशाणा साधलेला आहे। जर वेळीच जागा वाटपाचा घोळ निस्तरला असता तर प्रचारासाठी सुद्धा वेळ मिळाला असता आणि कुठलंही प्लॅनिंग करता आलं असतं। नाही, विधानसभेला फटका बसण्याचे अनेक कारण असले तरी हे पण कारण नक्कीच आहे। 20 दिवस आम्ही जागेंचा घोळ ठेवला। नाना पटोले आणि संजय राऊत हे दोन प्रमुख नेते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये आम्ही होतो। आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही, आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही। आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही। हे एक मुख्य कारण आहे की जागा वाटपांचा घोळ आणि घालवलेला वेळ याचाही फटका नक्की बसलेला आहे। वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यास हरकत नाही। घोळामागे षडयंत्र होतं का असा सवालच वडेट्टीवारांनी उपस्थित केला आहे आणि यात त्यांनी संजय राऊतांचंही नाव घेतलंय। त्यावरूनच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा टीकेला उत्तर दिलेलं आहे। चर्चा कुणामुळे लांबली ते वडेट्टीवारांना माहीत असावं असंच राऊत म्हणाले। वडेट्टीवारांची वेदना संपूर्ण मवियाची आहे असंही राऊत म्हणाले। शिवाय जास्त जागा जिंकून कुणाला तरी सीएम पद हवं होतं असं म्हणत संजय राऊतांनी नेमकं रोख कुणाकडे साधलाय असा प्रश्न उपस्थित केला। आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे की जागा वाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीनं लांबली गेली त्याची गरज नव्हती आणि ती का, कोणामुळे आणि कशी लांबली हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं। विजय वडेट्टीवार यांची जी वेदना आहे ती संपूर्ण महाविकास आघाडीची वेदना आहे। अनेक ठिकाणी चुकीचं पद्धतीनं सीट शेअरिंग झालं हे आता आम्हाला कळतंय, तेव्हाही आम्ही सांगत होतो, पण आता त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, एवढंच मी सांगेन। काही ठिकाणी वाटत होतं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस जिंकेल, पुढे काँग्रेस जिंकेल, पण त्या संदर्भात सकारात्मक चर्चा काही वेळेला होऊ शकली नाही। प्रत्येकाला आपापल्या जागा हव्या होत्या आणि कोणाला तरी सर्वाधिक जागा लढून राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं किंवा अजून काय असेल, आणि काँग्रेसच्या केंद्रीय समितीनं म्हणावं तसा हस्तक्षेप केला नाही, जो करायला पाहिजे। महाविकास आघाडीत एकीकडे ठाकरे गट आणि काँग्रेस एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतायत, टीका करतायत, तर दुसरीकडे शरद पवार सुद्धा नाराज असल्याचं कळतंय। महाविकास आघाडीतील समन्वय अभावामुळेच शरद पवार नाराज असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आघाडीच्या राज्यस्तरीय नेत्यांची एकही बैठक झालेली नाहीये। आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीची बैठक व्हायला हवी होती असं पवारांचं मत आहे। महाविकास आघाडीत समन्वय वाढला पाहिजे आणि यासाठी शरद पवार आग्रही असल्याचंच आता कळतंय। एकंदरीतच ठाकरे गट आणि काँग्रेसकडून महाविकास आघाडी तोडण्याच्या भाषा केल्या जात आहेत, परंतु दुसरीकडे आपण पाहतोय शरद पवार समन्वयासाठी आग्रही असल्याचं कळतंय आणि त्यामुळेच बैठका होत नसल्यानं ते नाराज आहेत। तर याच संदर्भात आता एक मोठं विधान केलं गेलंय। विरोधी पक्ष एकमेकांना जागा करणं चांगलं असल्याचंच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय आणि त्यांनी विरोधकांना टोलाच लगावलाय। विरोधी पक्ष नसेल तर मजा येत नाही असं सुद्धा चंद्रकांत पाटील म्हणालेत। त्यांनी एकमेकांना जागा करणं हे चांगलंच असल्याचा खोचक टोलाच चंद्रकांत पाटलांनी लगावलाय। तर हे चांगलं आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी एकमेकाला जागा करणं जे चाललं आहे ते चांगलं आहे की ज्याच्यातून त्यांना आपल्या चुका कळतील, ते पुन्हा झडझडून कामाला लागतील।
कारण आता मजाच येत नाही आहे. विरोधी पक्ष नसताना ते मजा येत नाही. उद्या महानगरपालिका निवडणुका लागल्या आणि असे पडणारे वीक कॅन्डिडेट कारण मिळणारच नाहीत ना माणसं जर उभे केले तर निवडणुकीला मजाच येणार नाही. तर राज्याचं राजकारण तापल्याचं तर पाहायला मिळतच आहे, परंतु दुसरीकडे राज्यभरामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी सुद्धा घडत आहेत आणि त्याच सगळ्यांचा आता वेगवान आढावा घेऊयात टॉप 50च्या माध्यमातून. प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळावा संपन्न होणार आहे, यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. या संपूर्ण तयारीचा आढावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलाय. कुंभमेळ्यात एका अनोख्या साधूची चर्चा सध्या होतीये. यांचं नाव अनाजवाले बाबा असं आहे. यूपीच्या सोनभद्र जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या अमरजीत बाबांनी आपल्या डोक्यावरती गहू, हरभरा, बाजरी आणि वटाणा पिकवलाय. पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यासाठीच त्यांच्या डोक्यावरती ते पिकं उगवतात. मीरा भाईंदरमधील काश्मीरा उड्डाण पुलावरचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय. बंद पडलेल्या बसला टोईंग व्हॅन घेऊन जाताना एक व्यक्ती व्हॅनला लटकून प्रवास करत असल्याचा व्हिडिओ समोर आलाय आणि त्यामुळे आता यावरती वाहतूक विभाग कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. जळगावच्या 40 मध्ये रात्री हवेत गोळीबार करण्यात आलाय. पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जवळ अज्ञात व्यक्तींनी दगडफेक करून हवेत गोळीबार केला. दहशत निर्माण करण्यासाठी पूर्ववैमनस्यातून हा गोळीबार करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. पुण्यात थंडी वाढल्यानं सारसबागेतील गणपती बाप्पाला थंडीचा पेहराव करण्यात आला. गेली 30 वर्ष ही प्रथा पाळली जाते. रात्री बाप्पाला स्वेटर, टोपी चढवली जाते आणि सकाळी पूजेच्या वेळी ती काढली जाते. 7 दिवस 7 रंगाचे स्वेटर बाप्पासाठी तयार असतात. पुणे मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे मेट्रो आता रात्री 11 वाजेपर्यंत धावणार आहे. यापूर्वी मेट्रोची सेवा सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 पर्यंत सुरू असायची. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता वेळेत वाढ करण्यात आली आहे. अलिबागच्या धीरण शहापूर खारभूमी योजनेतल्या खार बंदिस्तीची दुरुस्ती आणि नूतनीकरण केलं जाणार आहे. या कामासाठी राज्य सरकारनं 4.25 कोटी रुपये मंजूर केलेत. जवळपास 150 हेक्टर खार जमीन संरक्षित होणार आहे. मावळच्या देहू रोड इथे महाराष्ट्र नैसर्गिक गॅस लिमिटेड कंपनीच्या वतीनं गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. यासाठी MNGLच्या पाईपला अचानक यावेळी आग लागली होती. वेळेत आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घाटकोपरच्या गरोडिया नगरमध्ये झाड अंगावरती कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. घटनास्थळी पोलीस आणि पालिका अधिकारी दाखल झाले आणि पुढची चौकशी आता सुरू आहे. कचरा उचलण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या 3 प्रभाग क्षेत्रातील खासगी कंत्राटदारांचा ठेका रद्द करण्याचाच निर्णय घेण्यात आलाय. या 3ही प्रभागांमध्ये आता KDMC प्रशासनाकडूनच सकाळऐवजी दुपारच्या सत्रात कचरा संकलन केला जाणार आहे. मुंबईची हवा खालावलेली असून अनेक ठिकाणी वाईट ते अतिवाईट हवेची नोंद झाली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या काळात मुंबईतील हवेत PM 2.5 धुलीकणांमध्येच वाढ झाल्याचं निदर्शनास आलंय. वातावरण फाउंडेशननं याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केलाय. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या 7 दिवसांत पुणे मेट्रोच्या प्रवाशांची संख्या 5 लाखांवरती गेली आहे. मेट्रो प्रवासाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. या 7 दिवसांत 85 लाखांवरती मेट्रोचं उत्पन्न झालंय. स्वारगेटपर्यंत मेट्रो झाल्यानं नागरिकांना प्रवास करणं सोपं झालंय. RT अंतर्गत प्रवेशामध्ये अनेक पालक एजंटच्या भूलथापांना बळी पडतात. खास करून मुळशी तालुक्यात असे अनेक प्रकार उघडकीस येत आहेत. शिक्षण विभागाच्या निदर्शनास हे प्रकार आलेत. प्रवेश मिळाल्यानंतर त्याच्या पडताळणीत खोटी माहिती आढळली तर शिक्षण विभागाकडून कारवाई केली जाईल असं आश्वासन आता देण्यात आलंय. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या 12वीच्या परीक्षेचं हॉल तिकीट आजपासून मिळणार आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनाही प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीनं मंडळाच्या संकेतस्थळावरून ॲडमिट कार्ड लिंकद्वारे डाउनलोड करता येतील.
गोदावरी नदीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी नांदेड महापालिकेनं ठोस पावलं उचलली आहेत. गोदावरी नदीत मिसळणारं नाल्याचं पाणी अडवण्यात येणार असून नदीकाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. 13 नाले गोदावरी नदीत जाण्यापासून रोखले जातील असा विश्वासच मनपा आयुक्त गिरीश कदम यांनी व्यक्त केलाय. बारामतीत इंदापुरात राज्य शासनाकडून रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. पुणे महामार्ग पोलिसांकडून डाळत चौकी अंतर्गत सरडेवाडी टोल नाक्यावरती वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी केली जाते. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं. बीडच्या सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या पोलीस कोठडीची मुदतच आज संपणार आहे. दुपारी त्याला केजच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. तपास अधिकाऱ्यांकडून चाटीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. मसाजो खंडणी प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. सीआयडीकडून कॉल रेकॉर्डिंगची तपासणी सुरू आहे. वाल्मी कराडनं विष्णू चाटेच्या मोबाईलवरून अबादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे खंडणी मागत धमकी दिली होती आणि त्याच कॉल रेकॉर्डिंगमधील आवाजाची तपासणी आता सुरू आहे. आणि आता एक मोठी बातमी समोर येते. बातमी वाल्मी कराड संदर्भात आहे. वाल्मी कराडवरती खंडणीचा आरोप आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा आरोप आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरून एका पोस्टचा दाखला देत गोट्या गित्ते आणि वाल्मी कराडबाबत एक सनसनाटी दावा केलेला आहे. गोट्या गित्ते यानेच वाल्मी कराडच्या सांगण्यावरून बापू आंधळेला गोळी मारली असा दावा आव्हाडांनी केलाय. आणि त्यासोबतच जितेंद्र आव्हाड यांनी गोट्या गित्ते याच्या गुन्ह्याचा पाढा वाचणारी सोशल मीडियावरची एक पोस्टही शेअर केली आहे. नेमकं काय ट्विट केलंय जितेंद्र आव्हाडांनी पाहूयात. गोट्या गित्तेवरती लिहायला गेलो तर 500 पानांची वही सुद्धा कमी पडेल. हा माणूस गेली 10 वर्ष पुणे आणि महाराष्ट्रात बंदुका विकतोय. एका आठवड्यात जमिनावरती बाहेर येतो. हा भाई वाल्मी कराडचा उजवा हात आहे. वाल्मिक बरोबर भरपूर गुन्ह्यात सुद्धा तो सामील आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्या या ट्विटमुळे आता पुन्हा एकदा वाल्मी कराड प्रकरणात खळबळ माजलेली आहे. आणि हा गोट्या गित्ते नेमकं कोण या संदर्भात आता पुढचा तपास होण्याची शक्यता आहे. याच्या अपडेट्स आपण घेत राहू. तुर्तास इतरही बातम्या त्यांचा वेगवान आढावा. आजपासून भाजपच्या घर चलो अभियानाला सुरुवात होतीये. घरोघरी जात भाजप सदस्य नोंदणी केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानंच राज्यभर हे अभियान चालवलं जात आहे. भाजपनं राज्यात 1.5 कोटी सदस्य बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. विधान परिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला दिलासा मिळालाय. ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. ठाकरे गटाचे सुनील मोदी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात याचिका त्यांनी दाखल केली होती. मात्र न्यायालयानं 12 आमदारांची याचिका फेटाळल्यानं ठाकरे गटाला धक्का बसलाय. लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचे पगार रखडल्याचं समोर आलं होतं. याबाबत विचारलं असता अर्थमंत्री अजित पवारांनी थेट अर्थसचिवांनाच फोन लावला. शिक्षकांचा पगार का झाला नाही अशी विचारणा अजित पवारांनी केली आणि यावेळी शिक्षकांच्या पगाराचा विषय मार्गी लावल्याचं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवारांनी आज अजित पवारांची भेट घेतली. यामुळेच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. ही भेट घोडगंगा सहकारी साखर कारखान्यासंदर्भात असल्याची माहिती मिळतेय. मात्र पवारांचे शिलेदार दादांना भेटल्यानं चर्चांना उधाण आलंय. शरद पवारांनी RSSच्या कामाचं कौतुक केलं. त्याच प्रकारे अजित पवारांच्या कामाचं कौतुक केलं तर सर्वांना आवडेल अशी खोचक प्रतिक्रियाच अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिलाय. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांच्या कामावरती तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना पुण्यातील गुन्हेगारीला पायबंद घालता येत नसेल तर त्यांनी काम सोडावं अशा शब्दांत अजित पवारांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भिवंडी ग्रामपंचायतीतील कामांचा आढावा घेतलाय. या क्षेत्रात जलजीवन मिशन या अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामं संथ गतीनं सुरू आहेत. कामात दिरंगाई खपवून घेणार नसून ठेकेदारांवरती कारवाई केली जाईल अशी माहिती गुलाबराव पाटलांनी दिली आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. केजरीवाल यांनी दिल्लीतील जाट समुदायाला केंद्राच्या ओबीसी यादीत समाविष्ट करण्याबाबत हे पत्र लिहिलं आहे. तुम्ही दिल्लीच्या जाट समुदायाचा विश्वासघात केल्याचा आरोप सुद्धा केजरीवालांनी केलाय. आणि यानंतर बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्याच पॉडकास्टमध्ये मोठं विधान केलेलं आहे. माझ्याकडूनही चुका होतात, मी सुद्धा माणूसच आहे, देव थोडी आहे, असं विधान पंतप्रधान मोदींनी केलंय. या पंतप्रधान मोदींच्या विधानाची आता मात्र राजकीय अंगाने सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. एकंदरीतच आपण पाहतोय मोठं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. खरं तर त्यांनी पहिलंच पॉडकास्ट दिलं आणि यावेळी माझ्याकडूनही चुका होतात, मी देव नाही असं विधान त्यांनी केलंय. बैठ के बातें कर रहा हूँ, आई फील नर्वस. इट्स अ टफ कॉन्वर्सेशन फॉर मी टू हैव. एक तो मेरे लिए पॉडकास्ट पहली बार हो रहा है, पता नहीं ये कैसा जाएगा आप लोगों को, आपके दर्शकों को. किसी युवा को आज पॉलिटिशियन बनना है तो उसमें ऐसी कोई टैलेंट्स है जो आप परख सकते हैं? ऐसे राजनीति में निरंतर अच्छे लोग आते रहने चाहिए, मिशन लेकर के आए, एम्बिशन लेकर के नहीं. जब मुख्यमंत्री बना मेरा एक भाषण था और सहज रूप से मैंने कहा गलतियां होती होगी, मुझसे भी होती होगी, मैं भी मनुष्य हूँ, मैं कोई देवता थोड़ा. मैं आपके साथ बैठ के बात. आणि यानंतर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळावं यासाठी केंद्र सरकारनं जलजीवन मिशन योजना अंमलात आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशासह राज्यातील प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात कामं हाती घेण्यात आली आहेत. या कामांचा आढावा घेत राज्यमंत्री पंकज भोयर यांनी बैठक घेतली. उमरेड कराडला अभयारण्यात वाघिणीचा रस्ता अडवण्याप्रकरणात नागपूर खंडपीठानं वनविभागाला सुनावलंय. पर्यटकांकडून वाघाची वाट रोखली जाते, हे वनविभागाचं अपयश आहे असं म्हणत प्रसार माध्यमांच्या वरती बातम्यांवरून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत 20 लाख रुपये निधीतून सिमेंट रस्त्याचं काम करण्यात आलं होतं. मात्र अतिशय निकृष्ट दर्जाचं काम झाल्यानं गावातील ज्येष्ठ नागरिकांनी काठीने रस्ता उकरत कामाची पोलखोल केली आहे. हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट गाव हे विदर्भातील पहिलं संपूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करणारं गाव ठरलंय. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजनेच्या अनुषंगानं अभियंता हेमंत पावडे यांच्या मार्गदर्शनामध्ये हा प्रकल्प यशस्वीरित्या राबवण्यात आलाय. अकोल्यात एका तरुणावरती अस्वलानं हल्ला केला. पातूर तालुक्यातल्या आलेगाव शेतशिवारातील ही घटना आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. वन विभागानं या प्रकरणाची दखल घेतली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एका 80 वर्षीय वृद्ध आदिवासी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातल्या खुर्चीमाड गावातील ही घटना आहे. महिला शौचालयासाठी जात होती आणि त्याच दरम्यान दबा धरून बसलेल्या बिबट्यानं महिलेवरती हल्ला केला. कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावरती आवक होणाऱ्या कोबीमुळे शिरोर तालुक्यातील कोबीचा दर पडलाय. एका कोबीचा उत्पादन खर्च 5 रुपये असताना दर फक्त 4 रुपये मिळत आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. डहाणूत शेतकऱ्यांचा मिरची शेतीकडे कल वाढताना दिसतोय. डहाणूतील सुमारे 40 ते 45 गावांमध्ये तब्बल 6,500 एकर जमिनीवरती मिरचीची लागवड केली जाते. इथल्या मिरचीला मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक तसंच गुजरातमधील अहमदाबाद, सुरत आणि वापी यांसारख्या मोठ्या बाजारपेठांत मागणी आहे. आणि यानंतर बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्हाला सुद्धा पाणीपुरी आवडत असेल तर पाणीपुरी अनेकांचं आवडतं फास्ट फूड आहे. मात्र पाणीपुरीवाला किती पैसे कमवतो हे तुम्हाला माहिती आहे का? एका पाणीपुरीवाल्याची कमाई पाहून तुम्ही सुद्धा हैराणच व्हाल. पाणीपुरीवाल्याला तब्बल 40 लाखांची नोटीस आलेली आहे. खरंच 40 लाखांची नोटीस एका पाणीपुरीवाल्याला आली आहे का? आणि याची आम्ही मग पडताळणी केली. त्यावेळी नेमकं काय सत्य समोर आलं, चला पाहूयात.
पाणीपुरीवाल्याला 40 लाखांचा इन्कम टॅक्स. पाणीपुरीवाल्याची कमाई पाहून व्हाल हैराण. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? पाणीपुरीवाल्याला 40 लाखांची नोटीस पाहून सगळ्यांनाच धक्का बसला असेल. मात्र होय, एका पाणीपुरीवाल्याला तब्बल 40 लाखांची जीएसटी नोटीस आली आहे. सोशल मीडियावर हा दावा केला जातोय. तशी नोटीसही दाखवण्यात आली आहे. या व्हायरल नोटीसमध्ये 17 डिसेंबर 2024 ही तारीख लिहिली आहे. यामध्ये विक्रेत्याकडून गेल्या 3 वर्षातील व्यवहारांचा तपशील मागवण्यात आलाय. मात्र हे खरं आहे का? मेसेजमध्ये काय दावा केलाय ते आधी पाहूयात. पाणीपुरीवाल्यानं UPI द्वारे ऑनलाईन पैसे घेतल्यानंतर काय घडलं पहा. पाणीपुरी विकणाऱ्या एका व्यक्तीनं ऑनलाईन पेमेंटद्वारे वर्षाला 40 लाखांची कमाई केली. त्यानंतर त्याला जीएसटीची नोटीस आली. असेच अनेक मेसेज व्हायरल केले जात आहेत. खरंच पाणीपुरीवाल्याला नोटीस आली आहे का? पाणीपुरीवाल्याला 40 लाखांची नोटीस, मग त्याचा महिन्याचा धंदा किती असेल? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण नोटीस 40 लाखांची असेल तर धंदा नक्कीच कोटींचा असेल. त्यामुळे खरंच असा करोडपती पाणीपुरीवाला आहे का? हे तपासण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. 40 लाखांची नोटीस आलेला पाणीपुरीवाला तामिळनाडूतला आहे. जीएसटी नियमानुसार या पाणीपुरीवाल्याला नोटीस आली आहे. ज्यांची वार्षिक उलाढाल 40 लाख रुपये, अशा व्यावसायिकांनी नोंदणी करणं आवश्यक आहे. कर आकारणी आणि नियमांचं पालन करणं देखील आवश्यक आहे. वार्षिक उत्पन्न 40 लाखांपेक्षा जास्त असल्यामुळंच त्याला नोटीस आली आहे. या पाणीपुरीवाल्याचं उत्पन्न 40 लाखांपेक्षा जास्त आहे आणि UPI पेमेंटद्वारे 40 लाख रुपये आल्यानं नियमानुसार या पाणीपुरीवाल्याला नोटीस आली. त्यामुळं आमच्या पडताळणीत हा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.